वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतीच एक सर्वात मोठी घटना घडलेली आहे। महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्याची घटना वैजापूरमध्ये नुकतीच घडलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। वैजापूरमध्ये सर्वात मोठी घटना घडलेली आहे। महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। सविस्तर नेमकी घटना काय घडलेली आहे ते सांगण्यासाठी आपल्या सोबत महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे आहेत। सर, नेमके काय घडलेलं आहे, काय प्रकार होता? एक अर्धा तासापूर्वी दर्गाबेच्या परिसरामध्ये आपले मतदानाचे 2 बूथ आहे आणि त्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते त्यामध्ये पाशू भाई असेल, त्यामध्ये खलील भाई असतील, गुड्डू असेल आणि तो संपूर्ण परिवार आपल्या सोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय। परंतु त्या ठिकाणी जो दादागिरी करतोय अखिल, त्याने अक्षरशः आमच्या ह्या दोन्ही कार्यकर्त्याचे कपडे फाडले। मला फोन आला, मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो। मी गेल्यानंतर अक्षरशः अखिल आणि त्याचे बरेच कार्यकर्ते माझ्या गाडीवरती धावून आले आणि दगडफेक करायला त्या ठिकाणी सुरुवात केली। मग त्यामध्ये पीआय त्या ठिकाणी आले, पीआयने पांगापांगी केली। परंतु इतकी दादागिरी आणि जर आजच ही परिस्थिती असेल तर भविष्यामध्ये काय होणार आहे? आणि म्हणून आम्ही असू द्या, वैजापूरचे सुजाण नागरिक असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, ही दादागिरी या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही। तात्काळ त्या अखिलला अटक झाली पाहिजे आणि आमच्या त्या दोन्ही माणसाचे गुन्हे त्या ठिकाणी घेतले पाहिजे, एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय। परंतु जशास तसं ठोस उत्तर देण्याची सुद्धा भूमिका आमच्या सारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी निश्चित लोकप्रतिनिधीची राहणार आहे। नेमके हा कट कुणी रचलाय? हा कट रचायचं काय कारण आहे? आता अखिल कोणाचं काम करतोय? महाविकास आघाडीचं काम करतोय। आणि मग या कट कुणी रचला, काय करावं ते अखिलला विचारलं पाहिजे का तू या असं तुझ्या वार्डामध्ये ही दादागिरीची भाषा करीत असेल तर त्याला विचारलं पाहिजे, पोलीस लोकांनी विचारलं पाहिजे का हा कट कोणाचा आहे, काय कोणाचा आहे। परंतु आम्ही खपून घेणार नाही। मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो। बरं, आता आपण जर पाहिलं तर मतदानाला फक्त काही तास शिल्लक राहिलेले आहेत मतदान संपवायला। नेमके मतदानाच्या दिवशी ही घटना घडलेली आहे। कसं आहे, पायाखालची जर वाळू घसरायला लागली ना, ती अशी चिडचिडपणा, ही दादागिरीची भाषा किंवा बाहेरून जे गुंड आणल्या जातात, आजही बरेच गुंड MS-04 आहे ना, MS-17 आहे, MS-16 आहे, या गाड्या आल्या कशा? बरेच लोक काळ्या ड्रेसवरती हे आले कसे वैजापूरमध्ये? आणि म्हणून हे गुंडशाहीचं वातावरण निर्माण करण्याचा आणि दहशतीचं वातावरण करण्याचा हे प्रयत्न करताय। नक्कीच आपल्यासोबत होते महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण झालेली आहे। मात्र वैजापूरमध्ये ही गुंडगिरी सहन केली जाणार नाहीये असा इशारा देखील रमेश बोरनारे यांनी केलेला आहे। निर्गोष त्रिभुवन, NRT न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।